सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। राज्यात जणू भोंदू बाबा आणि त्यांच्या अत्याचाराचा सीझनच रिलीज झालाय। कारण वेबसिरीज प्रमाणे एका मागोमाग एक बाबांचे अश्लील एपिसोड बाहेर येऊ लागलेत। आधी नाशिकचं कॅप्टन फाइल्स, त्यानंतर वसईचा बाबा, पुण्यातल्या महिलेवर अत्याचार, त्यानंतर खेडचा बाबा, तिथल्या स्थानिक महिलेवर अत्याचार, अशी अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत। आता खालापूरच्या बाबाची अत्याचाराची रासलीला देखील बाहेर आली आहे। खालापूरमध्ये भोंदू बाबाचा अघोरी विलास आणि पतीच्या प्रेयसीचं संकट दूर करण्याच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार हे प्रकरण सध्या चर्चेत आलंय। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील पुसट रेषा पुसून टाकणाऱ्या एका धक्कादायक घटनेनं रायगड जिल्हा हादरलाय। खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड येथे एका भोंदू बाबानं जादूटोण्याच्या नावाखाली एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। पतीच्या आयुष्यातील दुसरी स्त्री म्हणजेच प्रेयसी दूर करून वैवाहिक आयुष्य सुखाचं करण्याचं आमिष दाखवत या नराधमानं पीडितेची फसवणूक केली। या प्रकरणी खालापूर पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली येथून अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाच्या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्यात। मुंबईतील सांताक्रूज परिसरात राहणाऱ्या एका सुशिक्षित कुटुंबातील विवाहितेचं आयुष्य सध्या वादळाने वेढलेलं होतं। तिच्या पतीचं बाहेरील एका स्त्रीशी प्रेमसंबंध असल्याचं तिला समजलं होतं, ज्यावरून घरात रोजची भांडणं होत होती। आपला मोडत चाललेला संसार वाचवण्यासाठी ही महिला हतबल झाली होती। मानसिक तणावाखाली असलेल्या या महिलेनं ही समस्या आपल्या वडिलांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला सांगितली। पीडितेच्या वडिलांचे मित्र असलेले अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हे जादूटोणा आणि आध्यात्मिक उपाय करून लोकांच्या समस्या सोडवतात अशी त्यांची ओळख होती। हतबल झालेल्या महिलेनं आपल्या पतीला त्या प्रेयसीपासून दूर करण्यासाठी या बाबाची मदत घेण्याचं ठरवलं। याच क्षणी तिच्या आयुष्यातील एका मोठ्या संकटाची सुरुवात झाली। जेव्हा पीडिता या भोंदू बाबाकडे गेली तेव्हा त्याने अत्यंत चलाखीने तिच्या मनातील भीती आणि अगतिकता ओळखली। तुझ्या पतीवर कोणीतरी करणी केली आहे, ती उतरवावी लागेल असं सांगून बाबानं तिला विश्वासात घेतलं। सुरुवातीला तिला तिच्या माहेरी बोलावून काही प्राथमिक विधी करण्याचं नाटक केलं, मात्र त्यानंतर मोठा विधी करावा लागेल आणि त्यासाठी एका शांत आणि पवित्र ठिकाणी जावं लागेल असं त्याने सुचवलं। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड, जे श्री वरदविनायकाचं पावन क्षेत्र मानलं जातं, या परिसरातील एका निर्जन ठिकाणी असलेल्या घराची त्यानं निवड केली। श्रद्धेच्या ठिकाणी अघोरी कृत्य करण्याचा हा भयानक कट त्याने रचला होता। ठरल्यानुसार बाबानं त्या महिलेला महड येथील एका घरात बोलावून घेतलं। मध्यरात्रीच्या सुमारास त्यानं विधी सुरू केला। घराबाहेरील मोकळ्या जागेत काही वस्तू पुरल्या आणि अघोरी मंत्राचा जप सुरू केला। पीडितेच्या मनात भीती निर्माण करून तिला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतलं। त्यानंतर तुझ्या शरीरातील वाईट शक्ती काढून टाकण्यासाठी हा विधी आवश्यक आहे असं सांगून त्याने अंगावर शहारे आणणारं कृत्य केलं। पीडितेच्या शरीरातील द्रव काढून तो एका पांढऱ्या धाग्यावर लावला आणि तो धागा जाळून जादूटोणा करत असल्याचा बनाव केला। याच विधीच्या आड त्यानं असहाय्य महिलेवर शारीरिक अत्याचार केला। धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली चाललेला हा वासनेचा खेळ त्या रात्री पूर्ण झाला। घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिला प्रचंड धक्क्यात होती। काही दिवस उलटूनही पतीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही, उलट आपल्याला केवळ शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला हे तिला उमजलं। ज्या उपचारांच्या नावाखाली आपली फसवणूक झाली तो कोणताही दैवी चमत्कार नसून एक पाशवी अत्याचार होता हे लक्षात आल्यावर तिने हिंमत एकवटली आणि थेट खालापूर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आपली आपबीती पोलिसांना सांगितली। अष्टविनायक क्षेत्रात घडलेल्या या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाईची चक्र फिरवली। या गुन्ह्याची दखल रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी घेतली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुळ यांच्या सूचनेनुसार तपास पथक तयार करण्यात आलं। खालापूर पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमनं तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा कळंबोली, नवी मुंबई येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्याला खालापूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। डिसेंबर 2024 मध्ये खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। पण
आजच्या वैज्ञानिक युगातही सुशिक्षित माणसं अशा भोंदूबाबांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. ही बाब या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. कौटुंबिक वादात किंवा आजारपणात विज्ञानाची आणि कायद्याची मदत घेण्याऐवजी जादूटोण्याकडे वळणं किती महागात पडू शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. खालापूर पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 नुसार गुन्हा दाखल केलाय. या कायद्याअंतर्गत आरोपीला कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणीही बाबा, मांत्रिक किंवा तांत्रिक तुमच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असेल तर त्याला बळी पडू नका. विधीच्या नावाखाली होणारे शारीरिक शोषण आणि आर्थिक लूट ही सामाजिक विकृती आहे. असे प्रकार घडत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. महडसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या परिसरात घडलेल्या या घटनेनं भाविकांमध्ये ही संतापाची लाट आहे. हा केवळ एका महिलेवर झालेला अत्याचार नसून मानवी श्रद्धेचा केलेला घात आहे. आता सर्वांचं लक्ष न्यायालयाकडे लागलं असून या नराधमाला कठोर शिक्षा झाल्यास अशा प्रवृत्तींना चाप बसेल अशी भावना आता व्यक्त होती आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.